आपण बुकटॉकमध्ये आपला TY पॉलिटिक्सचा विद्यार्थी बुद्धभूषण बगाडे याला ऐकणार आहोत। आज तो आपल्याबरोबर जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाबद्दल संवाद साधणार आहे। तत्पूर्वी मी आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथपाल आदरणीय डॉक्टर वंदना शेलार मॅडमला विनंती करते की त्यांनी ग्रंथालयातर्फे बुद्धभूषणचा एक पुस्तक देऊन स्वागत करावं त्यांचं। सगळ्यांनी टाळ्या वाजूया। आज आपल्यातलाच एक विद्यार्थी आपल्यासोबत पुस्तकावर बोलणार आहे। फक्त 2 मिनिटं तुमची वेळ घेते। बुद्धभूषण हा विद्यार्थीचं इंट्रोडक्शन आणि वाचन संकल्प महाराष्ट्र याच्या कार्यक्रमाच्या मध्ये एक पुष्प गुंफण्यासाठी आपलाच विद्यार्थी इकडे आलेला आहे। त्याचं फार मला कौतुक आहे आणि त्याला दिलेली ही संधीचं ते सोनं करेल अशी माझी अपेक्षा आहे। तर बुद्धभूषण यू कॅन सांग। सर्वप्रथम सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना माझा सप्रेम जय भीम। आज तुमच्या सगळ्यांसमोर मला बाबासाहेब आंबेडकर मांडताना अत्यंत आनंद होत आहे। हे पुस्तक वाचत असताना जे पुस्तक जग बदलणारा बाप माणूस जगदीश आहोळ यांचं हे लिखित पुस्तक आहे। हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठामध्ये मराठी पुस्तक पब्लिश होणारं पहिलं हे पुस्तक ठरलेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये बेस्ट सेलर म्हणून सुद्धा या पुस्तकाला नामांकन मिळालेलं आहे। आपलं जे पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये बुक फेस्टिवल झालं त्या बुक फेस्टिवलमध्ये सगळ्यात जास्त विकलं गेलेलं पुस्तक होतं जग बदलणारा बाप माणूस। ज्यावेळेस मॅडमांनी मला विचारलं की बाबा बुकटॉक तुला करायचंय आणि बुकटॉक मध्ये मग आता विषय कोणता निवडायचा, तर या जग बदलणारा बाप माणूस हा लोकांसमोर मांडला पाहिजे आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसमोर तर नक्कीच मांडला पाहिजे अशी आकांक्षा अपेक्षा बऱ्याच दिवसांपासून विचार माझ्या डोक्यात होते। आणि मग म्हटलं जग बदलणारा बाप माणूस यापेक्षा चांगला मुद्दाच भेटू शकत नाही बाबासाहेब आंबेडकर लोकांसमोर मांडण्यासाठी। हे पुस्तक लिहित असताना जगदीश आहोळ या पुस्तकाच्या इंट्रोडक्शन मध्ये म्हणतात की 2018 साली ज्यावेळेस माझा अपघात झाला आणि माझा अपघात होऊन मला स्मृतिभ्रंश झाला होता। मला आठवत नव्हतं मला काय करायचंय। 7-8 वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी मोटिवेशन असं काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे, पण काय लिहिलं गेलं पाहिजे हे मला आठवत नव्हतं। कुठेतरी थोडं आठवत होतं की आपण बाबासाहेब आंबेडकरांसाठी लोकांसाठी काहीतरी करतोय, बाबासाहेब आंबेडकर आपल्या लोकांपुढे मांडायचे म्हणून मी कार्य हाती घेतलं आणि हे पुस्तक आज तुमच्या सर्वांच्या हातात देताना मला आनंद होतो। जगदीश आहोळ म्हणतात की हे पुस्तक लिहिण्याचा माझा मूळ उद्दिष्ट असा होता की आज तरुणाईला जर का बघितलं तर तरुणाईची सगळ्यात मोठी आकांक्षा आपण बघतो की युट्यूब असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, याच्यावरती ते सर्वात जास्त काय शोधतात तर मोटिवेशन पाहिजे। मोटिवेशन काय, व्हॉट इज द मोटिवेशन? बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा जास्त मोठं मोटिवेशन या देशात या जगात असू शकत नाही असं त्यांना वाटतं आणि म्हणून मी बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या समोर जग बदलणारा बाप माणूस म्हणून मांडतो। जग बदलणारा बाप माणूस, जग बदलणारा बाप माणूस हेच टायटल त्यांनी का दिलं याचंही पुस्तकामध्ये त्यांनी जे काही आहे सांगितलं आहे ते मी पुढे आपल्याला सांगणारच आहे। तत्पूर्वी पुस्तकाची सुरुवात होत असताना सर्वात पहिल्या जो धडा आहे त्या धड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत ते म्हणतात की 14 एप्रिल 1891 या सालामध्ये महू गावात भीमाईच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांसारखं 14वं रत्न जन्माला। भीमाईच्या पोटी जन्माला आले म्हणून भीमराव हे नाव देण्यात आलं। एका अस्पृश्य समाजामध्ये, दलित समाजामध्ये, महार समाजामध्ये जन्माला आलेले व्यक्तिमत्व, ज्या समाजाला वर्षानुवर्षांपासून पाण्यासारख्या जो मूलभूत हक्क असतो, ढगातून पाणी पडतं, जमिनीवरती पडतं, त्यावरती कोणीही कोणाचा हक्क सांगू शकत नाही, ज्या समाजाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलं अशा समाजात बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले। बाबासाहेब आंबेडकर जन्माला आल्यानंतर संपूर्ण घरामध्ये आनंद होतो की 14वं रत्न रामजी बाबांच्या पोटी जन्माला। रामजी बाबांना नक्कीच वाटत होतं की आपलं हे मूल काहीतरी करून दाखवू शकेल आणि भव्य दिव्य काहीतरी करून दाखवू शकेल आणि हे त्यांनी केलंही आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। बाबासाहेब आंबेडकर वयाच्या 6व्या वर्षी असताना म्हणजे वयाचे अवघे 6 वर्ष त्यांचे पूर्ण झाले होते आणि त्यांनी स्वतःची आई गमावली। भीमाबाई वारल्या। भीमाबाई वारल्या आणि आई विना लेकरू पोरकं होतं। आपण असं म्हणत असतो की पहिली गुरु जे पहिलं गुरु जे असतात आपले ते आपली आई असते, पण बाबासाहेबांना ते गुरु मुकले। बाबासाहेब पोरके झाले आई विना, पाहता कसं तरी रामजी सपकाळ हे जे होते त्यांची बहीण होती मीराबाई। मीरा त्या बाबासाहेब त्यांना लाडाने म्हणायचे। त्यांनी त्यांचा संपूर्ण सांभाळ केला। सांभाळ केल्यानंतर त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत
संपूर्ण आयुष्य त्यांच्यासोबत घालवलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझी जडणघडण होण्यामध्ये रमाईबाईंचा जेवढा हात होता तेवढा माझ्या मीरा आत्याचाही हात होता, रामजी बाबांचाही हात होता. आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्र, की ज्या महामानवाने आपल्या लहानपणी आपल्याला आईला, आपली आई, आपल्या आईचं मातृत्व गमावलं, तो महामानव या देशात असंख्य लाखो जणांच्या कोटींची आई झाला आणि बापही झाला. म्हणून जग बदलणारा बाप माणूस. जग कुणाचं बदललं नेमकं? जग इथल्या सामान्य माणसाचं बदललं, तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं बदललं. रामजी बाबा या पुस्तकामध्ये म्हणताना जगदीश आवळ म्हणतात की रामजी बाबांना वाटायचं की जे जातीयतेचे चटके मला सहन करावे लागले, ते जातीयतेचे चटके माझ्या समाजाला आणि माझ्या मुलाला कधीही सहन करावं लागलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ते प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला यशही दिले. बाबासाहेब आंबेडकर शिकत असताना पुढे म्हणतात की मी प्राथमिक शाळा जी असते आपली 1ली ते 4थी आपण प्राथमिक शाळा म्हणत असतो, 1ली ते 4थी प्राथमिक शाळा शिकत असताना आम्हाला भूक लागलेली असायची. मग घरून कुठेतरी शिदोरी बांधलेली द्यायची असायची आणि उन्हामध्ये वाळलेली ती भाकरी आणि चटणी खावी लागायची. आणि ती चटणी खाल्ल्यानंतर घसा कोरडा पडतो आणि कोरडा पडल्यामुळे पाणी जोपर्यंत आपण पित नाही ना तोपर्यंत ते जेवण आपल्याला जात नाही. ते पाणी आम्हाला पिण्याचा अधिकार दिला जात नव्हता. जर का शाळेमध्ये आम्हाला भूक लागली तर आम्हाला खायचंय, पण पाणी प्यायला परवानगी नाहीये, कारण की त्या माठाजवळ जर का आम्ही पाणी पिलं तर ते पाणी बाटकं आणि आम्हाला पाणी पिलं दिलं जात नाही. मग शाळेतला शिपाई यायचा आणि शिपाई त्या माठातलं पाणी बाहेर काढायचा आणि आम्हाला लांब उभं राहायला सांगायचं, ते लांब उभं राहा, माझ्या जवळ येऊ नको, आणि ते पाणी ओतायचं आणि त्या उजळीतून पाणी प्यायचं. अशा दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी काढले. तरीही शिक्षणाची जिद्द सोडली नाही. वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं. वर्गामध्ये बसता येत नाही. वर्गामध्ये इतरही लोक असतात, सवर्णांची मुलं असतात. तुम्ही जर का त्यांच्या शेजारी बसलात तर ते वाटाल, तुमच्या अंगाला घाण वास येतो. तुम्ही अस्पृश्य आहात, तुम्ही दलित आहात, तुम्ही शूद्र आहात, तुम्ही आमच्यामध्ये बसू शकत नाही, तुमची लायकी नाही. वर्गाच्या बाहेर बसून जर का शिकायचं असेल तर शिका. तेही का? कारण इंग्रज सरकारचा दबाव. वर्गाच्या बाहेर बसून शिकायचंय, पण शिकायचंय. शिक्षणाची जी ओळ आहे, शिक्षणाची जी गोडी आहे, ती शिक्षणाची गोडी सोडायची नाही. कारण जर का बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा वर्गाच्या बाहेर मला बसून शिकता येते म्हणून शिक्षण सोडलं असतं तर आज इथल्या करोडो दलित लोकांना, अस्पृश्य लोकांना, भारतीय लोकांना एक महामानव म्हटलं असतं. हे सर्वात प्रथम आपलं लक्षात घेणं गरजेचं. पुढे बाबासाहेब आंबेडकर शिकले. पाण्याच्या बाबतीत त्यांचा एक प्रसंग इथे जगदीश आवळांनी एक चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे की त्यांचे जे मोठे बंधू होते आनंदराज आंबेडकर, ते आणि बाबासाहेब आंबेडकर वडिलांच्या घरी म्हणजे गावाकडे जात असताना रेल्वे स्टेशनवरती आले आणि रेल्वे स्टेशनवरती वाट बघत होते की कोणीतरी आम्हाला गावाकडून घ्यायला येईल, पण कुणीच आलं नाही. रात्र झाली. स्टेशन मास्तर आला. स्टेशन मास्तरला वाटलं की कुठेतरी चांगल्या घरातली मुलं असतील, आपण त्यांना विचारून बघूयात की बाबा ही लोक नेमकी कोण आहेत. तर त्यांना विचारलं, कारण बाळा तुम्ही कुठं जाताय, तुम्हाला कुठं जायचंय? दादा म्हणे आम्हाला अशा अशा ठिकाणी जायचं. म्हणजे ठीक आहे. थोडा स्टेशन मास्टर पुढे गेला आणि मग मागून परत वळून आला आणि म्हणतो तुमची जात काय बाळांनो? म्हणजे आम्ही महार समाजाचे. अरे लांब 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 आमच्या जवळ येऊ नका बाबांनो. तुम्ही जर का आमच्या जवळ आलात तर आम्ही बाटाल, आम्ही बाटू. किती मोठा चटका बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या हृदयाला लागला. आज आपल्या समोर जर का एखादा व्यक्ती आपला अपमान करत असेल तर आपली तळपायाच्या मस्तकात जाते. समोरचा व्यक्ती तुमच्या जवळ यायला तयार नाही. का? कारण तुम्ही एका विशिष्ट जातीत जन्माला आलात. त्यानंतर बाबासाहेब म्हणतात की आम्ही त्या स्टेशन मास्तरांना सांगितलं की जर का एखादा बैलगाडावाला असेल तर त्या बैलगाडावाला आम्हाला अरेंज करून द्या, तिथं उपलब्ध करून द्या. आम्ही त्याला दुप्पट पैसे देऊ तरी पण आम्हाला घरापर्यंत पोहोचून द्यायला त्यांना सांगा. एक गाडीवान आला. गाडीवान म्हणे मी तुमच्याकडनं दुप्पट पैसे घेईल, पण मी गाडी हाकणार नाही, कारण तुम्ही जर का गाडीत बसलात आणि मी गाडी हाकताना कुणाला दिसलो तर लोक माझ्याकडे परत यायचे. आनंदराज आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ठीक आहे बाबा, आम्ही तुला दुप्पट पैसे देतो, आम्ही गाडी हाकतो, पण आम्हाला घरापर्यंत येऊ. त्या गाडीच्या मागे तो गाडी चालक आला आणि ती गाडी बाबासाहेबांनी हाकली, आनंदराज आंबेडकरांनी हाकली. पुढे बाबासाहेब त्या प्रवासाचं वर्णन करताना असं म्हणतात की आम्हाला तहान लागली होती, आम्हाला शिदोरी बांधून दिली होती, भाकरी बांधून दिली होती, ती खायची होती, पण प्यायला पाणी नव्हतं. आम्ही त्या माणसाला विचारलं, दादा इथं कुठे जवळपास पाणी मिळेल का आम्हाला प्यायला? तो माणूस म्हणतो इथं तुम्हाला पाणी कुठंच मिळणार नाही, पुढे गेल्यावरती आपण बघू कुठे पाणी मिळतंय का. एका ठिकाणी गाडी थांबवली. गाडी थांबून आम्ही पाण्याच्या शोधात गेलो. आम्हाला पाणी दिसलंही, पण त्या डबक्यामध्ये साचलेलं ते पाणी होतं आणि त्या डबक्यामध्ये साचलेल्या पाण्यात शेण पडलेलं होतं आणि दुर्गंध त्या पाण्याचा येत होता. आम्ही ते पाणी कसं पितो?
तब्बल 2 दिवसांचा आमचा तो प्रवास. सोबत शिदोरी होती, भूक लागलेली होती, पण पाणी भेटत नाहीये म्हणून ती शिदोरी आम्हाला खाता येत नव्हती. असे दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी काढले. ही गोष्ट आज 100 वर्षानंतर आपण जर का ऐकतो, या ऐकल्यानंतर काही विशेष वाटत नाही. पाणी प्यायला भेटलं नाही म्हणजे काय विशेष आहे बाबा? 50 वेळेस एकच गोष्ट सांगून आम्ही बोर झालोय का? जी त्यांना सहन करावी लागते ना मित्रांनो, त्यांची जी आग आहे, जी पोटातली आग आहे, जी समाजाची आग आहे, ती आपण समजू शकतो. 1 तास तानेने राहून बघा, कळेल की भीमराव आंबेडकर काय एवढे आक्रमक बोलतात. पुढे बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षणाची चिंता, तर या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा बाबासाहेब शिक्षण सोडत नाही. कारण शिक्षणाचं महत्व रामजी बाबांना माहिती होतं की माझा मुलगा जर का शिकला तरच या समाजाची प्रगती शक्य आहे आणि काहीतरी नवीन या समाजामध्ये निर्माण करू शकतो आणि यांच्या मुक्तीचा मार्ग उघडा करून देऊ शकतो. पुढे बाबासाहेब आंबेडकर उच्च महाविद्यालयामध्ये शिकायला जात असताना पैसे नव्हते. मुंबईमध्ये जेव्हा ते DIT चाळमध्ये राहायचे तेव्हा शिकायचंय पण पैसे नाही. आर्थिक परिस्थिती घरची दुबळी असायची. मग त्यावेळेस आपले सयाजीराव गायकवाड बडोदे संस्थानाचे जे महाराज होते, त्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा केली की मी एका अस्पृश्य विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती बहाल करेल. तेव्हा त्यांचे जे केळुसकर गुरुजी होते त्यांनी सयाजीराव महाराजांकडे त्यांना घेऊन गेले आणि म्हणाले की साहेब म्हणे, राजे हा एकदम हुशार विद्यार्थी आहे, शिक्षणाची त्याला आवड आहे, तुमची शिष्यवृत्ती जर का याला मिळाली तर तो पैसा सत्कारणी लागेल असं मला वाटतं. पण त्यामध्ये एक अट होती, तुमचं शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्या संस्थानामध्ये जाऊन 2 वर्ष किमान काम करावं लागेल. जसं आपल्याला एज्युकेशन स्कॉलरशिप लोन भेटतं ना, की आपण ते एज्युकेशन लोन घेतो आणि मग आपण शिक्षण झाल्यानंतर आपण काम करायचं आणि काम करून तो पैसा वापस करायचा, तसं आपण एखाद्या वेळेस समजूयात ती गोष्ट. बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रामजी बाबांना ते म्हणाले की मी आता बडोदे संस्थानामध्ये राजेंना शब्द दिल्याप्रमाणे कामाला जाणार आहे. रामजी सपकाळ म्हणतात की तू जिथं कामाला जाऊ शकत नाही, तू तिथं कामाला जाऊ नकोस. या वादामध्ये बाबासाहेबांचं आणि रामजी बाबांचं खूप मोठं भांडण पेटलं. बाबासाहेबांनी रामजी बाबांचा शब्द न पाळता, की मी राजेंना त्यावेळेस शब्द दिला होता आणि राजेंनी त्यावेळेस मला स्कॉलरशिप दिली आणि मला ते शिकायला मिळालं म्हणून मी शिकलो आणि आज मला माझा शब्द पाळणं गरजेचं. बडोदे संस्थानामध्ये ते कामाला गेले, पण रामजी बाबांनी त्यांना विरोध करण्याचं एक प्रमुख असं कारण होतं की त्या ठिकाणी जातीयता ही मोठ्या प्रमाणात होती आणि तिचे चटके बाबासाहेबांना सहन करावे लागतील हे त्यांना माहिती. बाबासाहेब तिथं कामाला गेलेले असताना जॉईनिंग जेव्हा करायची वेळ आली की आम्हाला आता कामाला रुजू व्हायचंय बाबा, तिथल्या लोकांना सांगितलं की तुझं नाव काय? तर माझं नाव भीमराव आंबेडकर. अस्पृश्य समाजातला भीमराव आंबेडकर, तू तोच भीमराव आंबेडकर आहे का की ज्याला महाराजांनी शिष्यवृत्ती दिली होती आणि तो आता आमच्या इथं कामाला रुजू झालाय? तू आमच्याकडे काम करू शकत नाही. तुला काम करायचं असेल तर अगोदर महाराजांची परवानगी घेऊन ये बाबा आणि तुला एक स्पेशल आम्ही टेबल टाकून देऊ, त्या टेबलावरती तुझ्या फायली येत जातील, त्या फायलीवरती तू काम करायचं. त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जो पाण्याचा पाणवठा होता, त्या मटक्यामध्ये पाणी पिण्याचा सुद्धा तुला अधिकार नाही. तू तिथं पाणी पिलं तर आमचा वाट होईल. अशी परिस्थिती बाबासाहेब आंबेडकरांना काळावी लागली. आता ग्रॅज्युएशन झालंय, नोकरी आहे हातामध्ये, मग काय करायचं? राहण्याची व्यवस्था हा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा असतो. राहण्याची व्यवस्था नव्हती. बडोदे संस्थानामध्ये राहायला सयाजीराव महाराजांनी आदेश दिला होता की भीमराव आंबेडकर जेव्हा येतील तर भीमराव आंबेडकरांची राहण्याची व्यवस्था करावी. पण तिथली काही कर्मठवादी व्यवस्थेची विचाराची लोक त्यांना सहकार्य करायला तयार नव्हते. मग आता करायचं काय? तर पारशी समुदायाचा एक त्या ठिकाणी घरं भाड्याने द्यायचा व्यवसाय होता. पारशी समुदायातल्या लोकांना त्यांनी सांगितलं की माझी खूप अडचण आहे. त्या लोकांना सांगितलं की माझी खूप अडचण आहे, या अडचणीमध्ये मला तुम्ही मदत करा. ते लोक बोलले आम्ही तुझ्याकडनं डबल भाडं घेऊ, पण तुला पारशी म्हणून म्हणजे तुझा धर्म बदलून किंवा तुला पारशी म्हणून त्या घरामध्ये राहावं लागेल. तुला मंजूर आहे का? बाबासाहेब बोलले ठीक आहे बाबा, मला करावं लागेल, मी त्या घरामध्ये राहतो. अशा परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे नोकरी केली. नोकरी केल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांना कळालं की माझ्या वडिलांची तब्येत खराब आहे. वडिलांची तब्येत खराब असल्यामुळे मला आता घरी जाणं गरजेचं आहे. बाबासाहेब जेव्हा घरी जायला निघाले तेव्हा बाबासाहेबांना रेल्वे स्टेशनवर आल्यावरती अचानक आठवण आली की माझ्या बाबांना पेढे बर्फी खूप आवडते, ते बर्फी मला घ्यावी लागेल. मग बर्फी घेण्यासाठी जेव्हा गेले तर तिथपर्यंत ती ट्रेन मिस झालेली होती आणि दुसरी ट्रेन दुसऱ्या दिवशी होती. तो गेला एवढा काळ बाबासाहेबांचा त्या रेल्वे स्टेशनवरती बसण्यामध्ये. आणि रामजी सपकाळांची तब्येत खूप खालावलेली होती. बाबासाहेब त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये लिहिताना म्हणतात की मी ती बर्फी घेऊन जेव्हा घरी आलो आणि घरी येऊन माझ्या दादाच्या पायाशी बसलो, मी दादाला सांगितलं की दादा तुला आवडणारी बर्फी मी घेऊन आलोय, तुला द्यायची आहे. तेवढ्यात रामजी सपकाळ उठले आणि म्हणाले विवा तू आलास का? तुझ्याच येण्याची मी वाट बघत होतो. आणि तेवढ्यात बाबासाहेबांची वडील वाढले. जो मुलगा आईला पोरका झाला तो आता बापालाही पोरका.
रामजी सपकाळांचं वर्णन करताना ते म्हणतात की जर का भीमराव आंबेडकर मी काहीतरी बनू शकलो असेल, समाजामध्ये मला मान सन्मान जर का मिळत असेल, तर केवळ माझ्या वडिलांमुळे आणि माझ्या वडिलांनी घेतलेल्या कष्टामुळे. त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. ते म्हणतात मी 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहायचो. आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी झोपू शकू अशी काही व्यवस्था नव्हती, कारण आम्ही खूप मंडळी होतो 10 बाय 10च्या खोलीमध्ये. रामजी सपकाळ म्हणजे माझे वडील घराच्या बाहेर झोपायचे आणि मी आतमध्ये झोपायचो, आणि माझ्या घराच्या बाहेर वडील जेव्हा झोपायचे तेव्हा माझ्यासाठी गाईड्स ती तयार करत असायची. आज आपल्याला गाईडची कॉपी उपलब्ध होते, पण तेव्हा ती गाईडची कॉपी उपलब्ध होत नव्हती, आणि जरी झाली तरी विकत घ्यायला पैसे नव्हते. मग ते गाईडची कॉपी आणायची, ती कॉपी वहीमध्ये तशीच्या तशी उतरून ठेवायची, आणि मग ते बाबासाहेबांना अभ्यासाला उपयोगी पडायचे. रामजी बाबा रात्री 2-3 वाजेपर्यंत जागलेले असायचे, आणि मग घरामध्ये बाबासाहेबांना उठवायचे, आणि बाबासाहेब तिथून उठल्यानंतर जेव्हा बाबासाहेबांची जागा रिकामी व्हायची तेव्हा रामजी सपकाळ तिथे येऊन लेटायचे, झोपायचे. अशी असणारी परिस्थिती. आज कदाचित आपल्या सगळ्यांची परिस्थिती तेवढी चांगली आहे, प्रत्येकाला घरात झोपायला जागा तरी मिळेल अशी माझी आकांक्षा आहे. अशा परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकर शिकले, मोठे झाले. वडील वारले. वडील वारल्यानंतर आपल्यासारख्या सामान्य मुलांनी काय केलं असतं, आता माझे वडील वारलेत, आता मी काय करायला पाहिजे, तर घरामध्ये एक नोकरी शोधायला पाहिजे, पैसे कमवायला पाहिजे, घरामध्ये पैसे येतील. ग्रॅज्युएशन बाबासाहेबांचं त्यावेळेस झालं होतं, आणि अस्पृश्य समाजातला विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्याला पाणी पिण्याचाही अधिकार दिला जात नाही, शिक्षणाचा अधिकार दिला जात नाही, त्या समाजातला माणूस ग्रॅज्युएट होतो. कमालीची गोष्ट आहे. आता करायचं काय? बाबासाहेबांनी म्हटलं मला उच्च शिक्षण घ्यायचं. उच्च शिक्षणासाठी सयाजीराव महाराजांकडे अर्ज केला की मला उच्च शिक्षण घ्यायचंय, कोलंबिया विद्यापीठामध्ये मला इकॉनॉमिक्स शिकण्याची खूप इच्छा आहे. वडील वारल्याच्या अवघ्या 6 महिन्याच्या नंतर बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले, आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. इथे लेखक सांगताना म्हणतात की विद्यार्थ्यांनी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ती गोष्ट म्हणजे काय की बाबासाहेबांनी हा विचार केला नाही की मुंबईमधल्या एका BIT चाळीमध्ये बसलेला मी मुलगा त्या BIT चाळीमधून अमेरिकेच्या कोलंबस विद्यापीठामध्ये शिकण्याचा एक स्वप्न बघतोय, एक ड्रीम बघतोय. मला शिकायचंय आणि मला जायचंय आणि मी शिकेन. आपल्या महाविद्यालयामध्ये किंवा आपल्या पुण्यासारख्या शहरामध्ये आपण जर का बघितलं तर गावाखेड्यातून बरीच मुलं येत असतात. बऱ्याच लोकांना न्यूनगंड तयार होतो इथे असणाऱ्या मोठमोठ्या काचांच्या बिल्डिंगा बघून की आपण कुठून आलो आणि इथं आपलं शिकणं हे कसं शक्य आहे. तुम्ही कुठून आलात हे महत्वाचं नाही, तुम्हाला कुठं जायचंय हे महत्वाचं. हे आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातून शिकणं खूप फार महत्वाचं. पुढे बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकले. ज्या अभ्यासक्रमाला पूर्ण करण्यासाठी 3-4 वर्ष लागतात तो अभ्यासक्रम बाबासाहेबांनी अवघ्या 2 वर्षात पूर्ण केला. आणि त्यांचा प्रॉब्लेम ऑफ द रुपीज हा ग्रंथ त्यांनी तिथे प्रबंध म्हणून सादर केला. तो प्रबंध आजही आपल्यापैकी बरेच लोक अभ्यासतात. पुणे विद्यापीठामध्ये जर आपण बघितलं त्याच्यावरती अजूनही PhD करतात काही काही लोक. इंग्रजांच्या राज्यामध्ये जाऊन, इंग्रजांच्या देशामध्ये जाऊन प्रॉब्लेम ऑफ द रुपीज की तुमच्यामुळे आमच्या रुपयाची घसरण झाली आहे हे ठणकावून सांगणारे बाबासाहेब आंबेडकर आज आपल्याला समजणं गरजेचं आहे. ज्या माणसाच्या घरामध्ये लोकांना पैसे कसे मोजतात हेही माहिती नाही, त्या माणसाने प्रॉब्लेम ऑफ द रुपीज ग्रंथ लिहावा आणि त्या ग्रंथाच्या आधारावरती या देशात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना व्हावी आणि तो माणूस जागतिक लेवलचा अर्थतज्ञ व्हावा. ही साधी सुधी गोष्ट नाही, फार मोठे कष्ट सहन करावे लागतात. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची PhD झाली. PhD झाल्यानंतर बडोदे संस्थानाकडनं पत्र आलं की आम्ही तुम्हाला जेवढा कालावधी शिष्यवृत्तीसाठी दिला होता तो संपूर्ण कालावधी तुमचा पूर्ण झालेला आहे, आता तुम्ही माघारी परत येणं गरजेचं आहे. बाबासाहेबांची इच्छा होती की मला लॉ शिकायचं, कायदा जर का मी शिकला तर माझ्या समाजासाठी मी काहीतरी करू शकतो हे त्यांना नक्कीच माहिती होतं. कायदा शिकायचा आहे, कायद्याला प्रवेशही घेतला, पण जसं बडोदे संस्थानाचं पत्र आलं की आम्ही तुम्हाला याच्या पुढे आता शिष्यवृत्ती पूर्ण देऊ शकत नाही, मग आता करायचं काय. बाबासाहेबांनी त्या विद्यापीठाला विनंती केली, त्या कॉलेजला विनंती केली की मी परत आल्यानंतर माझा जो अभ्यासक्रम आहे मला पूर्ण करण्याची परवानगी द्यावी, कारण माझा वेळ पूर्ण झालाय, माझी शिष्यवृत्ती पूर्ण झाली, मला आता माझ्या गावाला किंवा देशाला जाण्यात भाग. विचार करा, शिक्षणाची आस की मी परत येईल आणि मी परत येऊन शिकेल. इथं पुण्यातून गावाकडे गेलेला विद्यार्थी परत पुण्यात कधीच येत नाही, कारण आमचं शिक्षण आता पूर्ण झालेलं आहे, आम्हाला आता येण्याची आवश्यकता नाही. परत मी लंडनला जाईल आणि लंडनला जाऊन लॉ शिकेल. शिक्षणाची जिद्द. बाबासाहेबांना हे का शक्य झालं तर लेखक सांगतात की बाबासाहेबांना हे यासाठी शक्य झालं की वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा विद्यार्थी ते या जगातला सर्वोत्तम विद्यार्थी. 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. हे का बाबासाहेबांना शक्य झालं तर बाबासाहेब आजन्म विद्यार्थी राहिले. बाबासाहेब त्यांच्या चरित्रामध्ये लिहिताना म्हणतात की मी आजन्म विद्यार्थी राहिलो. मी जर का रेल्वेच्या ठिकाणी एखादा प्रवास केला तर त्या प्रवासात सुद्धा मला वर्तमानपत्र वाचायला लागतं किंवा पुस्तक वाचायला लागतं, नाहीतर माझे दिवस जात नाही.
आणि आज आपण विचार करताना काय करतोय, माझं ग्रॅज्युएशन झालं, MA झालं, PhD झालं, काहीतरी झालं आणि ते झाल्यानंतर मला नोकरी लागली, पैसा कमवला, म्हणजे विद्यार्थी जीवन त्यांचं संपलं, पुस्तकांचा त्यांचा संपर्क येत नाही. हे आपण शिकण्याचं महत्वाचं गरजेचं आहे की आजन्म विद्यार्थी राहा, शिकत राहा, शेवटपर्यंत शिकत राहा. पुढे बाबासाहेब आंबेडकर शिकले, त्यांच्या शिक्षणाचा उपयोग आपल्या समाजासाठी कसा करता येईल याचा विचार त्यांच्या मनामध्ये येत होता. कोलंबियस विद्यापीठामध्ये PhD ची पदवी धारण केली, परत लंडनला गेले. लंडनला गेल्यानंतर लॉ ही पदवी त्यांनी धारण केली आणि मग भारतामध्ये आले. आणि मग सयाजीराव महाराज गायकवाड यांना कळालं की आपल्याला शाहू महाराजांना, कोल्हापूर संस्थानाचे जे राजे होते शाहू महाराज, त्या शाहू महाराजांना कळालं की अस्पृश्य समाजातील एखादा विद्यार्थी तो इतका मोठा शिकलाय आणि शिकून पदवीधर झालाय आणि विदेशातून पदवी घेऊन आलाय, तर शाहू महाराज स्वतःच्या गाडीतून मुंबईला आले. मुंबईला त्यांच्या घराजवळ उभे राहिले आणि त्यांना निरोप धाडला की भीमराव तुम्हाला शाहू महाराज भेटायला आले. तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणतात की शाहू महाराज, आपण भेटायला मला येण्याची काही गरज नव्हती, मला एक निरोप तुम्ही दिला असता, तुम्ही तुम्हाला स्वतः भेटण्यासाठी आलो असतो, तुम्ही राजे आहात. तो वर्णन ऐकण्यासारखं आहे, ते शब्द ऐकण्यासारखे शाहू महाराजांचे. शाहू महाराज म्हणतात, अहो भीमराव, आम्ही परंपरेने निर्माण झालेले राजे आहोत, तुम्ही आज ज्ञानाचे राजे झालेले आहात, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत येणं क्रमप्राप्त आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांची महानता आपण लक्षात घेणं गरजेचं. पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणीची सभेची स्थापना केली आणि बहिष्कृत हितकारणी सभेचं काम जे होतं की बाबा इथल्या दीनदलितांना, इथल्या अस्पृश्य समाजाला ज्यांच्यावरती अन्याय होत आहे, ज्यांच्यापासून शिक्षण हे हजारो वर्षांपासून जे काही हिसकावलं गेलेलं आहे हे त्यांना परत मिळवून द्यायचं, त्यांना न्याय मिळवून द्यायचं, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले. आणि बहिष्कृत हितकारणी सभेचं जे स्लोगन आपण आज आपल्या भाषेमध्ये म्हणतो, ते स्लोगन होतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अगोदर शिका, मग संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. आजकालचा समाज तो किती फॉलो करताना दिसतो कदाचित हे मला माहिती नाही. आपण सर्व विद्यार्थी आहात, आपण समाजाचं आकलन करत असताना या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह घडवून आणला. तो चौदार तळ्याचा सत्याग्रह घडण्यामागे एक महत्वाचं कारण असं होतं की मुंबई विधिमंडळामध्ये बोले ठराव पास झालेला होता. राव बहादूर बोले यांनी एक ठराव मांडला होता आणि त्या ठरावाच्या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणचे पाणवठे हे संपूर्ण अस्पृश्य समाजासाठी किंवा प्रत्येक जाती धर्माच्या मुलांसाठी किंवा लोकांसाठी खुले झाले पाहिजे. पण महाड या ठिकाणी तिथला सवर्णवादी विचाराचा माणूस, सनातनी विचाराचे लोक तो ठराव मान्य करायला तयार नव्हते. तिथल्या नगर परिषदेच्या अध्यक्षांनी सुद्धा तो ठराव नगर परिषदेमध्ये पारित केला आणि सर्वांना 14 तळ हे मोकळं करून दिलं गेलं पाहिजे यासाठी तो ठराव होता. पण तिथल्या लोकांनी तिथं पाणी त्यांना पिऊ दिलं गेलं. विचार करण्यासारखी गोष्ट की ज्या 14 तळ्यामध्ये गुराढोरांना पाणी प्यायला परवानगी आहे, इतर धर्मियांना पाणी प्यायला परवानगी आहे, पण अस्पृश्यांना पाणी प्यायला परवानगी नाही. बाबासाहेब त्यांच्या चरित्रामध्ये लिहिताना म्हणतात किंवा लेखक या पुस्तकामध्ये लिहिताना म्हणतात की 14 तळ्याचं पाणी पिऊन काही बाबासाहेब अमर होणार होते का? किंवा बाबासाहेब म्हणतात 14 तळ्याचं पाणी पिऊन आमचा समाज अमर होणार आहे का? नाही. 14 तळ्याचा सत्याग्रह यासाठी गरजेचा आहे की आम्हीही माणूस आहोत आणि आमचाही तो तेवढाच समान अधिकार आहे. त्यासाठी 14 तळ्याचा सत्याग्रह किंवा काळाराम मंदिराचा सत्याग्रह. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यांच्या चरित्रात लिहिताना म्हणतात की त्या 14 तळ्याच्या पायथ्याशी उतरताना आणि त्या पाण्याला जेव्हा मी स्पर्श केला आणि पाण्याला स्पर्श करून मला माझे सर्व ते ज्या यातना मी सहन केल्या, लहानपणी मला शाळेच्या बाहेर येताना पाणी प्यायला दिलं जात नव्हतं, पाणी सारख्या मुबलक गोष्टींपासून माझ्या समाजाला दूर ठेवण्यात आलं होतं, ते पाणी आज माझ्या हातात आहे आणि या पाण्याचा सत्याग्रह मी केलेला आहे. जगातला कदाचित पाण्यासाठी तो पहिला सत्याग्रह होता. हा आपल्या देशाचा इतिहास आहे आणि तो आपल्याला विसरता येणार. पुढे बाबासाहेब आंबेडकर 14 तळ्याचा सत्याग्रह पूर्ण केला. तो 14 तळे हे सर्वांसाठी खुलं केलं गेलं. पण त्या ठिकाणी अजून एक गोष्ट महत्वाची अशी घडली की तिथल्या लोकांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली की हे 14 तळं चौधरी डावगाच्या एका खासगी व्यक्तीचं आहे आणि खासगी व्यक्तीचं असल्यामुळे इथे सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार आम्ही देऊ शकत नाही, कारण तिथं पाणी कुणी प्यायचं आणि का प्यायचं याचा निर्णय सर्वस्वी त्या माणसाचा आहे. एखादी खासगी जर का वस्तू असली तर तुम्ही त्यावरती बंधन टाकू शकत नाही, बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांनी कोर्टामध्ये लढताना म्हणलं की हे तळं जर का सार्वजनिक नाही, हे तळं जर का खासगी आहे, तर खासगी माणूस हा विरोध करतोय की इथं कुणी पाणी प्यायचं, कसं प्यायचं ही गोष्ट आम्ही ठरवतो. पण बाबासाहेब निष्ठांत वकील होते. निष्ठांत वकील हे मी का म्हणतोय हे मी एका प्रसंगामध्ये सांगेन तुम्हाला पुढे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी आर्ग्युमेंट्स केल्या. आर्ग्युमेंट केल्यानंतर कोर्टामध्ये हे सिद्ध करून दाखवलं की जे 14 तळ आहे ते 14 तळ सार्वजनिक आहे, कुठल्याही प्रकारचं खासगी नाही आणि सर्वांसाठी ते 14 तळ खुलं गेलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे 14 तळ सर्वांसाठी खुलं केलं गेलं आणि पाण्याचा अधिकार तिथं दिला गेला.
निष्णात वकील मी का म्हणलं, माझे एक मित्राचे वडील वकील आहेत. त्यांच्याशी भेटत असताना मला त्यांनी एक प्रसंग सांगितला बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा, की बाबासाहेब वकील असताना, वकिलीची प्रॅक्टिस करत असताना किंवा वकिली करत असताना एक व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, बाबासाहेब मला फाशीची शिक्षा देण्यात आली, फाशी, मला शिक्षेपासून तुम्ही वाचवा. फाशीची शिक्षा मला देण्यात आली, कुठलाही वकील माझी केस घ्यायला तयार नाहीये, मला माहितीये तुम्ही सर्वोत्कृष्ट वकील आहात, एक हुशार वकील आहात, मला तुम्ही वाचवू शकता एवढी माझी आकांक्षा अपेक्षा आहे. बाबासाहेब म्हणतात, ठीक आहे, तुझी केस मी अभ्यास करतो, अभ्यास केल्यानंतर तुला कळवतो. आणि बाबासाहेबांनी त्या केसेसचा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर ती केस हातामध्ये घेतली आणि हातामध्ये घेतल्यानंतर कोर्टात आर्ग्युमेंट करताना बाबासाहेबांनी म्हटलं की या माणसाला तुम्ही फाशीची शिक्षा दिली आहे, ठीक आहे, पण माझी तुम्हाला एवढी फक्त विनंती आहे की यांना फाशी जेव्हा द्याल तेव्हा मला तिथं उपस्थित राहण्याची परवानगी द्या. कोर्टाने ती परवानगी दिली की तुम्हाला फाशी जेव्हा होईल तेव्हा तुम्ही तिथं उपस्थित राहू शकता. बाबासाहेब आंबेडकर तिथे उपस्थित राहिले आणि जो जल्लाद असतो तो जल्लाद त्या माणसाच्या गळ्यामध्ये फास टाकतो आणि फास टाकून जसं ते एक क्लच असतो तो क्लच दाबतो आणि जसं या माणसाला फाशी होईल तसं बाबासाहेब त्या जल्लादाला थांबवतात, तू तो क्लच दाबायचा नाही. म्हणजे का? तर ते मॅजिस्ट्रेट म्हणतात, तुम्ही वकील आहात, तुम्ही जज नाही, तुम्ही का अडवताय? तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ती जी ऑर्डर आली आहे ना त्या माणसाला शिक्षा देण्याची, ती ऑर्डर तुम्ही नीट वाचा. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की संबंधित व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी असा कुठेही उल्लेख नाही. म्हणून तुम्ही त्याच्या गळ्यामध्ये फास टाकला, त्याला फाशी दिली, त्याची शिक्षा झाली, तुम्ही आता त्याला सोडा. त्या व्यक्तीला मित्रांनो कधी फाशी शिक्षा झाली नाही बरं का. आणि एका गुन्ह्यासाठी एकच वेळेस शिक्षा केली जाते, हा कायदा आहे. पुढे कायद्यामध्ये तशा तरतुदी झाल्या. त्याच्यानंतर आता सुप्रीम कोर्ट निर्णय देताना असं मेन्शन करतो तिथे की या माणसाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी, जोपर्यंत तो मरत नाही तोपर्यंत त्याला ती शिक्षा देण्यात यावी. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महाडचं 14 तळ्याचं सत्याग्रह झालं. 14 तळ्याचं सत्याग्रह झाल्यानंतर बाबासाहेबांनी अनेक असे लढे उभे केले. काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी अशाही घटना घडत होत्या की ज्या ठिकाणी एखाद्या अस्पृश्य समाजाने, मातंग असेल, महार असेल, त्या माणसाने बूट घातले म्हणून त्याच्या पायामध्ये खिळे ठोचण्यात आले. इतकी कर्मठ व्यवस्था होती की बूट घालण्याचा अधिकार नव्हता. बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडत होत्या की एखाद्या मंदिरामध्ये जर का अस्पृश्याने प्रवेश केला तर त्याला इतकं मारलं जायचं की तो मरायचा. बाबासाहेब म्हणतात की या समाजामध्ये परिवर्तन करण्याचा मी प्रयत्न करत आहे, पण हा समाज सुधारायलाच तयार नाही. माझ्या लोकांची हाल आणि माझ्या लोकांची अपेक्षा माझ्याकडनं बघवली जाते. सर्व वर्णन बाबासाहेब त्यांच्या पुस्तकामध्ये करतात, जगदीश आहोळ या पुस्तकामध्ये करतात. आणि जगदीश आहोळ म्हणतात की आपण या माणसाकडनं का प्रेरणा घेऊ नये, कशाला, काय गरज आहे कुठल्या मोटिवेशनची? बाबासाहेब आंबेडकर हे खूप मोठं मोटिवेशन आहे. शिकायला मिळत नाहीये पण शिक्षणाची आस आहे, शिक्षणाचं ध्येय आहे आणि ते साध्य करायला. आज आपल्यासारख्या पुण्यासारख्या शहरामध्ये आपण बरीच तरुण आहात, कोणी एमपीएससी करतं, कोणी यूपीएससी करतं. प्रत्येक माणूस एक ध्येय घेऊन या शहरामध्ये आलेला असतो, पण अनेक अडचणी असतात. घरून कधी कधी आम्हाला मेसला पैसे येत नाही, घरून कधी कधी भाडं वेळेवरती येत नाही. अशा सर्व अडचणींवरती मात करून आपण शिकलं पाहिजे. हे आपण बाबासाहेबांकडून शिकण्याचा महत्वाचा मुद्दा. शिक्षण नाही सोडायचं. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यात म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. एवढं महान कार्य बाबासाहेबांचं. पुढे बाबासाहेबांचा विचार आपण जर का केला त्यांच्या आयुष्याचा, तर पुढे भारताला स्वातंत्र्य मिळेल आणि स्वातंत्र्याची जी खटाटोप होती ती सुरू झाली होती आणि संविधान निर्माण करण्याची गरज आज भारताला लाभत होती. संविधान निर्माण करायचं आहे. बाबासाहेबांना माहिती होतं की संविधान जर का निर्माण झालं या देशामध्ये तर त्या ठिकाणी माझं उपस्थित राहणं गरजेचं आहे, कारण माझ्या लोकांच्या प्रश्नांसाठी मी तिथं बोलू शकतो आणि त्यांची हक्क त्यांना मिळवून देऊ शकतो. कारण गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यामध्ये जो काही वाद पेटला होता की राखीव जागा या अस्पृश्य समाजासाठी दिल्या गेल्या पाहिजेत, पण महात्मा गांधी म्हणत होते की हिंदू धर्माच्या एक चौकट म्हणून किंवा हिंदू धर्माला वेगळं करून त्यांना कुठलीही जागा मी देऊ शकत नाही, अल्पसंख्याकांमध्ये मी त्यांना बोलू शकतो. हा त्या वाद त्यांचा पेटला होता. पण या वादामध्ये आपण जायला नको, आपण त्या गोष्टीचा विचार करायला नको. लेखकही त्या गोष्टीचा विचार करत नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरजेची आहे की बाबासाहेब आंबेडकरांना संविधान बनवण्याच्या समितीमध्ये जायचं होतं, पण कसं जायचं? कारण काँग्रेस जी त्यावेळेस सगळ्यात बलाढ्य पक्ष होता, तर काँग्रेस म्हणत होता की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना पूर्णपणे प्रयत्न करू की संविधान निर्मितीमध्ये त्यांचा हस्तक्षेप होता कामा नये. हे मी नाही म्हणत, हे पुस्तकामध्ये म्हणताय. पुस्तकामध्ये लिहिताना ते म्हणतात की जे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल स्वतःला म्हणत होते आणि ज्यांना आपण आज लोहपुरुष म्हणून ओळखतो, त्यांनी क्लिअरली स्टेटमेंट केलं होतं की भीमराव आंबेडकर हे संविधान समितीमध्ये येणार नाही, त्यांची येण्याची दारं काय आम्ही खिडक्या सुद्धा बंद करून ठेवल्या. तेव्हा
प्रांतातले जे काही समाज कार्यकर्ते होते ते समाज कार्यकर्ते त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, बाबासाहेब तुम्ही बंगालमधनं निवडणूक लढा, आम्ही तुम्हाला तिथून विजयी करू. बाबासाहेब बंगालमधनं निवडणूक लढले आणि तिथून बाबासाहेबांना त्यांनी विजयी केलं आणि संविधान समितीमध्ये निर्मितीमध्ये त्यांचा हातभार लागायला सुरुवात झाली. बाबासाहेब जे काही आर्ग्युमेंट्स करत होते, समितीसमोर जे काही स्टेटमेंट देत होते, जो काही अभ्यास मांडत होते, तो अभ्यास बघून जे काही त्यावेळेसचे समितीचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे आपले पहिले राष्ट्रपतीही झाले, त्याच्यानंतर बंगालची फाळणी झाली आणि बंगालची फाळणी झाल्यानंतर बाबासाहेबांची जी काही निवडणूक जे काही समितीमध्ये त्यांची निवड झाली होती ती निवड रद्द झाली. मग आता करायचं कसं? बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीत तर पाहिजे, मग कसे पाहिजे? तर राजेंद्र प्रसाद जे होते त्यांनी शिफारस केली होती की मुंबई प्रांतामधनं भीमराव आंबेडकरांना निवडून आणा, कारण संविधान निर्मितीमध्ये त्यांचा हातभार लागणं गरजेचं आहे. या देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांशिवाय निर्माणच होऊ शकत नाही. ही गोष्ट आपण या ठिकाणी शिकण्याची गरजेची आहे. जगदीश आवळे या ठिकाणी म्हणतात की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा, तुम्ही कला क्षेत्रात काम करा, तुम्ही विज्ञान क्षेत्रात काम करा, ज्याही क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रामध्ये स्वतःला इतकं सर्वोत्तम बनवा की तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये पर्याय नसला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला इतकं तारलं होतं, स्वतःला त्या ध्यानाच्या भट्टीमध्ये इतकं झोकलं होतं की बाबासाहेब संविधान निर्माण होत असताना बाबासाहेब तिथं हजर असायला पाहिजे. इथं ही गोष्ट त्या समितीलाही भासू लागली की बाबासाहेब पाहिजे, नाही तर संविधान बनू शकत नाही या देशाचं. आणि पुढे आपण जर का अभ्यास केला तर बाबासाहेबांच्या खांद्यावरती तो संपूर्ण भार संविधान निर्मितीचा आला आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतो. बाबासाहेबांनी संविधान निर्मिती केली आणि संविधानामध्ये सर्व जाती धर्मांना स्वातंत्र्य. आपण आज जर का बघितलं तर 75 वर्षानंतर 75 वर्ष पूर्ण केलेला आपला देश हा एकमेव देश आहे की त्याने एका संविधानामध्ये 75 वर्ष पूर्ण केली. संविधान निर्माण करत असताना त्यांनी त्या ठिकाणी संविधानामध्ये बऱ्याच अशा तरतुदी केल्या की ज्या या देशाच्या उपयोगाच्या आहेत. लोक त्या गोष्टीचा अभ्यास करत नाहीत आणि अभ्यास न करताही काहीही करत सुटतात. इथं आपण सर्वजण विद्यार्थी आहोत आणि जे समजा एमपीएससी करत असतील, यूपीएससी करत असतील, ते संविधान अभ्यासतात आणि संविधान अभ्यासल्यावरती कळतं की 100 वर्ष अगोदर त्या माणसाने काय विचार करून ठेवला होता. बाबासाहेब आंबेडकर फक्त एका समुदायाचे नेतृत्व करत नाहीत, बाबासाहेब आंबेडकर एका जातीचं नेतृत्व कधीच करत नाहीत. बाबासाहेब आंबेडकर या देशाचं नेतृत्व करतात. बाबासाहेब आंबेडकर बोलताना म्हणतात की तुम्ही प्रथमतः भारतीय आहात आणि अंततःही भारतीय आहात. कुठल्याही जातीमध्ये विभागले जाऊ नका. समानता हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा समानता हा शब्द उच्चारल्याबरोबर भीमराव रामजी आंबेडकर हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. एवढी महानता बाबासाहेबांच्या करण्याची. बाबासाहेबांनी फक्त एका समाजासाठी काम केलं का? फक्त बाबासाहेबांनी इथल्या अस्पृश्यता मिटली पाहिजे, समानता जी आहे ती प्रस्थापित झाली पाहिजे याच्यासाठी काम केलं का? तर असं अजिबात नाही. तुम्ही जर का बाबासाहेब अभ्यासले तर शेतकऱ्यांचेही नेते बाबासाहेब झाले. शेतकऱ्यांविषयी बोलताना बाबासाहेब म्हणतात की जर का ही शेती विभाजनाची पद्धत म्हणजे समजा आता जर का एखाद्या माणसाकडे 100 एकर शेती असेल तर त्याची पिढी जशी वाढत जाईल तशी ती शेती त्याच्यामध्ये डिवाइड होत जाते आणि एक वेळ असा येईल की पुढच्या पिढीकडे अल्पभूधारक ती पिढी असेल, शेती जमीन त्यांना कसायला मिळणार नाही. आणि आज ते बघायला आपल्याला मिळतंय की आजी आजोबांकडे 50-50, 30-30 एकर शेती होती पण आज त्यांच्यापर्यंत ती शेती पोहोचू शकली नाही. का? कारण त्या शेतीचं डिवायडेशन. एवढा महान विचार बाबासाहेबांनी 100 वर्ष अगोदर मांडून ठेवला होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपण अभ्यास करतो. पुढे जगदीश आवळे म्हणतात की कामगारांचे नेते बाबासाहेब आंबेडकर इथं झालेले. कामगारांचे नेते कसे? कामगारांचे नेते का? तर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पहिला पक्ष निर्माण केला त्या पक्षाचं नाव होतं स्वतंत्र मजूर पक्ष. कामगारांचे जर का या देशामध्ये कोणी खरे तारणहार झाले असतील ना तर ते बाबासाहेब आंबेडकर, कारण त्यांनी केलेल्या त्या कामातून ते सिद्ध होतं. इथला कामगार छळला जातो. इथल्या कामगाराला 15-15, 18-18 तास इथला भांडवलदार वर्ग जो आहे तो वर्ग तर राबवत होता, स्वतःचा नफा काढत होता. पण बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी ज्यावेळेस ते मजूर मंत्री झाले तर तरतूद केली की 8च तास काम करावं लागेल. 12-12, 18-18 तास ज्या कामगारांना मजुरांना मजुरी करावी लागत होती त्यांच्या कामाचे तास त्यांनी 8 तासावरती आणले. एवढं महान काम बाबासाहेब आंबेडकरांचं. त्याच्यानंतर आपण जो दिवाळी बोनस म्हणतो ना, दिवाळी बोनस इन्स्टावरती बऱ्याच रील व्हायरल होत असतात की बाबासाहेबांनी दिलेल्या बोनसची आपल्याला घेण्याची वेळ आली. ते बोनस म्हणजे काय नेमकं माहितीये का? की भारतात इंग्रज येण्याच्या अगोदर जी काही पद्धत होती, एखाद्या माणसाने जर का काम केलं तर आता आपण काम केलं तर महिन्याला आपल्याला पगार दिला जातो. तेव्हा महिन्याला दिला जात नव्हता, हप्त्याला दिला जातो. बरोबर? मग हप्त्याला पगार दिला जात होता आणि इंग्रज आल्यानंतर त्यांनी त्यांची व्यवस्था रुजू केली की आम्ही तुम्हाला महिन्याने पगार देऊ. आणि त्याचा आपण जर का सगळं कॅल्क्युलेशन केलं तर 1 महिन्याचा पगार हा इथल्या मजूर वर्गाचा बुडत होता.
मग बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी इंग्रज सरकारपुढे सिद्ध करून दाखवल्या की या मजुरांचं नुकसान होतंय, यांचा 1 महिन्याचा जो पगार आहे, जो पैसा आहे तो बुडतोय. तर इंग्रज सरकारला ते मान्य करावं लागलं. आणि मग आता हा पैसा त्यांना द्यायचा कसा बाबासाहेब तुम्ही सांगा. बाबासाहेब फक्त समस्या सांगत नाहीत, पर्यायही देतात. प्रत्येक त्यांच्या गोष्टीमध्ये त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं की पर्याय देत असताना ते म्हणतात की दिवाळी हा सण या देशामध्ये सगळ्यात मोठा साजरा केला जातो, तर मजुरांना जर का तो बोनस म्हणून द्यायचा असेल तर दिवाळीमध्ये द्या, म्हणून तो दिवाळी बोनस आपल्याला दिला जातो. परमनंट कामगार आपण जे म्हणतो ना की एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या ठिकाणी परमनंट आपण कामाला झालो, तर बाबासाहेब आंबेडकरांनी परमनंट होण्याची तरतूद केली होती की 240 दिवस जर का वर्षामध्ये एखादा व्यक्ती तुमच्याकडे काम करत असेल तर त्या संस्थेला, त्या संस्थेच्या व्यवस्थापकांना ती गोष्ट गरजेची आहे की त्याला परमनंट करा, कायमस्वरूपी कामाला लावा. कारण तुम्ही त्याचा उपभोग घ्याल, त्याच्यावरनं पैसे कमवाल आणि जेव्हा तुमचं काम होईल तेव्हा त्याला हाकलून द्या, ही गोष्ट चालणार नाही. त्याच्या पोराबाळांची पोटं कशी भरायची. हे नेते, हे काम बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, इथल्या महिलांसाठी तर सगळ्यात मोठं. कलेक्टर असेल, देशाची राष्ट्रपती असेल किंवा कुठलीही महिला असेल की जी प्रशासकीय कामामध्ये आहे, सरकारी कामामध्ये आहे, त्यांना भर प्रकारे मातृत्व रजा दिली जाते 6 महिन्याची. हे काम बाबासाहेब आंबेडकरांचं. त्या बहिणींना माहिती पाहिजे की आपला असाही भाऊ निर्माण झाला की ज्यांनी या सगळ्या तरतुदी आपल्यासाठी करून ठेवले. पण या गोष्टी आपल्याला कदाचित माहिती होत नाहीत कारण आपण त्या गोष्टीकडे बघत. या सगळ्या गोष्टी आपण बघणं गरजेचं. आज बाबा या पुस्तकामध्ये जगदीश आहोळ जे आहेत ते म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांना फक्त भारताने स्वीकारलं असं नाही, बाबासाहेब आंबेडकरांना जगाने स्वीकारलं. जगाने कसं स्वीकारलं तर आज असा जर का कोणता महामानव असेल की ज्याचे सगळ्यात मोठे पुतळे या देशामध्ये आहेत किंवा जगामध्ये आहेत, तर तो महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हंगेरी नावाचा एक देश आहे. त्या हंगेरी नावाच्या देशामध्ये जिप्सी नावाची एक जमात आहे. त्या जिप्सी नावाच्या जमातीलाही तिथं जसं भारतामध्ये अस्पृश्यांना वागणूक दिली जात होती तसं जिप्सी लोकांनाही वागणूक दिली जात होती. तिथल्या तरुणांनी बाबासाहेब आंबेडकर अभ्यासले, बाबासाहेब आंबेडकर वाचलेत आणि त्यांना कळालं की आपल्यासारखाही एखादा समाज होता भारत देशामध्ये आणि त्याच्यावरही अन्याय होत होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एक चळवळ उभी केली आणि त्या चळवळीतून त्याला न्याय मिळवून देण्याचं काम केलं. तेव्हा त्यांनी तिथे जयभीम नेटवर्क म्हणून संघटनेची स्थापना केली आणि त्या जयभीम नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी तिथे आंबेडकर नावाच्या शाळा उभ्या केल्या. त्या शाळेतून विद्यार्थी शिकले आणि त्यांच्या मुक्तीचा मार्ग त्यांनी तिथून खुला. हंगेरी असेल, कॅनडा असेल, असे बरेच असे देश आहेत की त्या देशामध्ये अशा गुलामीच्या प्रथा होत्या. त्या प्रथा त्यांनी उखडून फेकल्या. का? बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा होती. ही आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आज जग ज्या माणसाचा आदर्श आहे. जय भीम हे शब्द जेव्हा उच्चारले जातात तर हा शब्द फक्त एका जातीचा नाही, एका धर्माचा नाही. ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल, ज्या ज्या ठिकाणी अत्याचार होईल त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे पुढे असतील विचाराच्या बाबतीत. आज एखाद्या महिलेवरती जर का अन्याय झाला, तिच्या घरामध्ये जर का सासू सासऱ्यांनी तिला त्रास दिला, नवऱ्याने त्रास दिला, पोलीस स्टेशनमध्ये, न्यायालयामध्ये ती दाद मागू शकते. अगोदर मागता येत नव्हती. चूल आणि मूल एवढंच काम होतं. आज तुम्ही सरळ ओठाने म्हणू शकता. कधी कधी तर मी असंही ऐकलंय की नवऱ्याला धमकी देताना बायका म्हणतात हे असं वागू नको, तुझ्या केस दाखल. घडतात त्या घटना तुम्ही वाचा जर का बघितल्या गेले. पण हे हक्क बाबासाहेब आंबेडकर आपल्याला मिळवून देतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व जी आहे ती तत्व या देशामध्ये रुजवण्याचं काम सर्वात मोठं बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. एवढंच मोठं काम बाबासाहेबांचं. बाबासाहेब अभ्यासत असताना एका चाकोरीबद्ध दृष्टिकोनातून बघू नका मित्रांनो. बाबासाहेब कुठल्या एका जातीचे नाहीत, बाबासाहेब एका कुठल्या धर्माचे नाहीत. बाबासाहेबांनी जे काम केलं, बाबासाहेबांनी जग कुणाचं बदललं हा एक विषय तुम्हाला बोलायचा राहून गेला. जग बदलणारा बाप माणूस. लेखक म्हणतात की जग बदलणारा बाप माणूस हेच जे टायटल आहे ते मी या पुस्तकाला का दिलं माहितीये का? जग बदलणारा बाप माणूस. जग बदललं. कुणाचं बदललं जग? जग बदललं इथल्या कामगाराचं. जो कामगार 12-12, 18-18 तास काम करत होता ना, त्याला 8 तासावरती काम, त्याची कामाची वेळ आणली आणि 8 तासापेक्षा तुम्ही जर का जास्ती काम केलं तर ओव्हर टाईम मागण्याचा तुम्हाला अधिकार आहे. त्या माणसाचं जग बाबासाहेब आंबेडकरांनी बदललं. जग कुणाचं बदललं? ज्या माणसांना पाणी पिण्याचा अधिकार दिला जात नव्हता, ज्यांना शाळेत बसण्याचा अधिकार दिला जात नव्हता, ते लोक आज मोठे मोठे कलेक्टर झाले, मोठ्या मोठ्या पदव्यांवरती बसले. त्यांचं जग बाबासाहेब आंबेडकरांनी बदललं. जग कुणाचं बदललं? इथल्या स्त्रियांचं जग बदललं. की ज्या स्त्रियांना घराच्या बाहेर निघण्याचा अधिकार नव्हता त्या स्त्रिया आज मोठ्या मोठ्या पदांवरती बसल्यात. राष्ट्रपती होऊ शकतात, पंतप्रधान होऊ शकतात, प्रशासकीय कामामध्ये कुठेही होऊ शकतात, कामाला येऊ शकतात किंवा कामाला रुजू होऊ शकतात. हे जग बाबासाहेब आंबेडकरांनी बदललं आणि हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर वाचा. बाबासाहेब आंबेडकर फक्त वाचण्याची गोष्ट नाही, बाबासाहेब आंबेडकर आयुष्यात अनुकरण करण्याची गोष्ट.
वाचल्यानंतर, आयुष्यात अनुकरण केल्यानंतर तुमचं जग बदलेल याची गॅरंटी हा बुद्धभूषण बघायला स्टॅम्प पेपर लिहून देतो. जग बदलतं, जग. वाचा कधीतरी, वाचल्यानंतर आयुष्यात अनुक्रमण करा, खरोखर तुमचं जग बदलेल. एक विचार जरी आयुष्यात अनुकरण केला ना तर जग बदललेलं आपल्याला दिसणार. अण्णाभाऊ साठे त्यांच्या लेखनामध्ये म्हणतात की जग बदलून या घाव, सांगून गेले मज भीमराव. की बाबासाहेब फक्त देशापुरती बोलत नाहीत, राज्यापुरती बोलत नाही, तर जगात बोलतात की जगात बदल घडवा. असं बाबासाहेब आंबेडकर मला सांगतात, असं अण्णाभाऊ साठे म्हणतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हा मंत्र प्रत्येकाला दिलाय की जगामध्ये बदल घडवा. जग बदलून या घाव, सांगून गेले मज भीमराव. एवढं मोठं कार्य बाबासाहेब आंबेडकरांचं. विविध देशामध्ये बाबासाहेबांचे मोठमोठे पुतळे उभे केले जातात. कशासाठी उभे केले जातात? तर बाबासाहेब प्रतीक असलं पाहिजे, ज्ञानाचं. बाबासाहेब कायम स्मरणात असले पाहिजे त्यांच्या विचाराच्या माध्यमातून, त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून. बाबासाहेब आंबेडकर कधीही पुतळ्यात भेटणार नाहीत, पुस्तकात भेटतील. बाबासाहेब म्हणतात त्यांच्या आयुष्यामध्ये की मी सर्वात जास्त महत्व जर का माझ्या आयुष्यात कुणाला दिलं असेल तर ते पुस्तकांना दिलंय. पुस्तकांना का दिलंय? की या देशामध्ये, या जगामध्ये, जगामध्ये नाही म्हणता येणार, देशामध्ये म्हणता येईल की देशामध्ये मला लोकांनी हीन वागणूक दिली, माझा अपमान केला, माझा मान केला नाही. बऱ्याच ठिकाणी मला अशी वागणूक मिळाली की ज्या मानाचा मी अधिकार, ज्या मानाचा मला अधिकार होता, जो मान मला मिळायला पाहिजे होता, तो मान मिळाला नाही. मला अपमानित केलं लोकांनी, मला डिवचलं. पण या पुस्तकांनी मला कधी दूर केलं नाही. या पुस्तकं मला कधी असे वाटले नाही की तू एका विशिष्ट जातीचा आहे म्हणून माझ्याजवळ येऊ नको. या पुस्तकांनी माझं जग बदललं आणि या पुस्तकांनी मला जगामध्ये मान मिळवून दिला आणि माझ्या लोकांना स्वातंत्र्याची दारं खुली करून दिली. म्हणून मी हे पुस्तक माझ्या जवळचे समजतो. वाचाल तर वाचा. म्हणून बाबासाहेब सांगतात की पुस्तक हे माझं जग आहे. एका मस्करीमध्ये बाबासाहेब आंबेडकर, जेव्हा बाबासाहेबांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर बाबासाहेब रमाईंना म्हणतात की हे बघ, माझं लग्न अगोदर पुस्तकांसोबत झालेलं आहे, तू माझी दुसरी बायकोस. एवढं प्रेम बाबासाहेबांच्या पुस्तकांवर. हे पुस्तकांचं प्रेम आपण सर्वांनी पुस्तकांवरती प्रेम करणं गरजेचं आहे. बाबासाहेबांचा आदर्श घेणं गरजेचं आहे. हा आदर्श कशासाठी? तर या जगामध्ये, या देशामध्ये हजारो आंबेडकर निर्माण होण्याची गरज आहे आणि आंबेडकरी विचारधारा कायम आपल्याला लागेल. संप करण्याचा अधिकार संप कामगार लोक करतात. हा संप करण्याचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून. एसटी कामगारांचा संप झाला की आम्हाला जोपर्यंत पगार वाढ मिळत नाही तोपर्यंत आम्ही संप सोडणार नाही. पेन्शनधारकांचा संप झाला. प्रमुख विचारधारा बाबासाहेब आंबेडकर. आज या देशातला कुठलाही असा समाज नाही, कुठलीही अशी जमात नाही किंवा कुठलीही असं व्यक्तिमत्व नाही की ज्याच्यावरती अन्याय झालाय, ज्याच्यावरती अत्याचार झालाय आणि त्याला न्याय पाहिजे पण तो बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यावंच नाही. का? कारण त्यांचं कार्य तेवढं होतं. आपल्याला या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी दिल्या. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या, लाखोंच्या संख्येने चैत्यभूमी असेल, दीक्षाभूमी असेल, या ठिकाणी लोक येत असतात. ती लोक फक्त अभिवादन करण्यासाठी येत नाही, त्या पुतळ्यावरती पाय टेकवण्यासाठी, डोकं टेकवण्यासाठी येत नाही, तर त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने पुस्तकं विकली जातात. तुम्ही जर का बघितलं असेल, लाखो करोडोंच्या पुस्तकांचा व्यापार होतो आणि त्याच्या आया माया बाया सगळं तिथे आलेले असतात. त्या त्यांच्यासोबत पुस्तकांची शिजोरी, ज्ञानाची शिजोरी घेऊन जात असतात. जर का आपण बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर एका विशिष्ट अंगाने आपण जर का अभ्यासले नाहीत, बाबासाहेब आंबेडकर आपण पूर्णतः अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकर एका जातीचे नाहीत, एका धर्माचे नाहीत, या संपूर्ण देशाचे विद्यार्थ्यांच्या. विद्यार्थ्यांना घडवण्यात सगळ्यात मोठं योगदान बाबासाहेब आंबेडकरांचं. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा लक्षात घेऊ तेव्हा आपण काही मूढभर लोकांनी सांगितलेल्या गोष्टींना बळी पडणार नाही. आपण विद्यार्थी आहोत, आपण सुशिक्षित आहोत. सुशिक्षित म्हणजे काय? की जो योग्य असेल त्या ठिकाणी योग्य बोलू शकेल आणि जी गोष्ट चूक असेल त्याला चूकला चूक म्हणण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते तो सुशिक्षित. ज्याच्या घरामध्ये ढिगभर डिग्र्या लागल्यात आणि तो दुसऱ्याने काहीतरी सांगलंय म्हणून करतोय, तो सुशिक्षित कधीच होऊ शकत नाही. अशा माणसाला मी सुशिक्षित मानत नाही. किंवा तो असं देईल. तुमच्या कागदावरती फक्त एक नाव असतं, तुमच्या नावाखाली डिग्री लिहिली असते. तुझ्या डोळ्यासमोर जर का एखादी चुकीची घटना होत असेल तर तुला बोलता आलं पाहिजे. एवढं आपण सर्वांनी लक्षात घेतलं गरजेचं. बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य खूप मोठं आहे. जर का बोलायला गेलो तर एक दिवस काय, 2 दिवस काय, 1 महिना, वर्षही कमी पडेल. पण या सगळ्या गोष्टी बोलत असताना काही थोडक्यात ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला करून दिला या पुस्तकाचा. आपण जेव्हा हे पुस्तक संपूर्ण वाचाल तेव्हा कळेल की जगदीश आहोळे खरोखर काय लिहितात आणि कसं जग बदलतं. आपण हे पुस्तक वाचावं. वाचून आपल्या ग्रंथालयामध्ये कदाचित ते उपलब्ध असेल, पण माझी अशी तुम्हाला सर्वांना विनंती की स्वतः ते विकत घ्या. कारण ज्ञानाचं जे काही अमृत असतं ते कायमचं आपल्यापाशी साठवलेलं बरं, तात्पुरती नको. विकत घ्या, वाचा आणि वाचल्यानंतर मग कळेल की बाबासाहेब आंबेडकर यांनी. धन्यवाद. जय भीम.
आपल्यासमोर अत्यंत तडफदारपणे बुद्धभूषणने गेल्या तासभर मांडलं आणि हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे की आपण पाहतोय की गेले काही दिवस आपण मोठमोठे लेखक इथे बोलवतोय, व्याख्याते बोलवतोय, मोटिवेशनल स्पीकर येत आहेत, शिक्षक येत आहेत, प्राध्यापक येत आहेत आणि आपल्याशी पुस्तकांवर किंवा वाचनावर बोलतायत आणि संवाद साधतायत. का वाचावं, कसं वाचावं हे आपण पाहतोय. पण आज आनंदाचा क्षण यासाठी की आपलाच एक विद्यार्थी आपल्यासमोर येऊन वाचनाने तो कसा घडला आणि वाचनाने तो कशा पद्धतीने विचार मांडू शकतो. बाबासाहेबांच्या नावाची एक ज्योत किंवा त्यांना का वाचावं आणि त्यातून आपल्या आयुष्यात प्रत्यक्षपणे कसा बदल घडू शकतो हे त्यांनी अत्यंत छान सांगितलं. अमोघ वाणीने त्यांनी बाबासाहेबांना पुन्हा एकदा आमच्या डोळ्यासमोर चितारलं. त्याबद्दल खरं तर आभार मानणं म्हणजे आपल्याच विद्यार्थ्याचे आपण आभार मानणं हे उचित नाही, पण तरीही मी त्याचे मनापासून आभार मानेन की इतकं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व इतक्या तडफदारपणे आमच्यासमोर मांडलंच त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि निश्चितच आम्हालाही घेण्यासारखं खूप काही आहे त्याच्यातनं की कसं वाचावं आणि काय वाचावं हे. आजचं हे पुष्प इतक्या छान पद्धतीने तू रंगवलंस त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आपण सर्वांनी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवून बुद्धभूषणचा अभिनंदन